कनिष्ठ किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण मोदक सिरीज मध्ये गणपती बाप्पाला आवडणारे आणि झटपट होणारे असे पंचखाद्य मोदक करणार आहे। त्यासाठी गूळ, खोबरं, खजूर ही मी बिया काढून घेतलेली आहे, खजूर बारीक करून घेतलेली आणि थोडी खारीक पावडर 2 चमचे, काजू, बदाम। आता आपण काजू आणि बदामाची मिक्सरच्या भांड्यात पावडर करून घेऊ। पल्स मोडवर फिरवायचे आपल्याला, हे अगदी बारीक पावडर नाही करायची आहे। आता एक बाउल घेतलेला आहे मी आणि त्या बाउल मध्ये आधी खजूर टाकते, त्यात खोबरं टाकते, खारीक पावडर, बदामाची पावडर, काजू पावडर आणि गूळ। हे सगळं मिश्रण आता एकत्र करू। बघा आता आपलं सारण किती छान तयार झालेलं आहे। खजूर आणि गुळामुळे आपलं छान झालेलं आहे, एकजीव झालेला आहे। आता आपण मोदक करायला घेऊ। जास्तीचं सारण काढून घेतलं। किती छान दिसतो आपला मोदक। हे जास्तीचं सारण बाजूचं काढून घ्यायचं। बघा किती छान मोदक होतात। चला तर मग आता गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे पंचखाद्य मोदक तयार आहे। तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।